अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस तुमचा शुभ जाओ आणि सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. स्वामी महाराज पूर्ण करत. तर स्वामींची वाणी कधीच कोणाला कळली नाही, स्वामींची लीला कधीच कोणाला समजली नाही, कारण त्यासाठी सद्बुद्धी सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे. कारण स्वामी असं बोलायचे की ते समोरच्याला तेवढं ज्ञान प्राप्त पाहिजे, तेव्हा स्वामींच्या वाणीचा अर्थ म्हणजे समजत होता. तर असंच एकदा स्वामी बोलता बोलता म्हणाले की अरे लक्ष्मी माझी सेवा करत असते. तर स्वामी म्हणतात, स्वामींच्या लीला अतर्क्य आहेत. अक्कलकोट नगरीत स्वामी महाराज चालता बोलता प्रत्यक्ष कृतीद्वारे असंख्य शिकवण देत होते, बोध देत होते. अनेकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन करीत होते. शंकांची उत्तरं स्वामी चालता बोलता देत होते. आणि अचानक स्वामींनी उच्चारलेल्या वाक्यामुळे उपस्थित आश्चर्यचकित होत असत. तर असेच एकदा दरबारात काही सेवेकरी बसलेले होते. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती. एकमेकांमध्ये प्रतिप्रश्न करत होते. चर्चा चांगलीच रंगात आलेली होती. स्वामी महाराज तिथेच बसलेले होते. काय स्वामींच्या मनात आले कुठाच ठाऊक. अचानक स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, अरे लक्ष्मी माझी सेवा करत असते. स्वामींनी असे बोलताच उपस्थित सर्वांना स्वामींचा संकेत समजला आणि निश्चितच स्वामी महाराज स्तोत्र आहेत, सर्व शक्ती स्वामींच्या सेवेकरी आहेत. ही समज सर्वांना भेटली आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नामाचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर या वाणीतून, या बोधातून, म्हणजे स्वामींची जी काही लीला आहे याच्यातून एकच आपल्याला कळतं, एकच समजतं. स्वामी चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केली तर लक्ष्मीचा अखंड निवास आपल्या घरात राहतो. असं नाही की त्याच्यासाठी लक्ष्मीची सेवा केली म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते. तुम्ही स्वामींशी एकनिष्ठ राहूनही जर सेवा केली तर तिथेही लक्ष्मी टिकून राहते. तर ही स्वामींची लीला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.